नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं होतं. त्यानंतर खरीप हंगामातील जी पिके आहेत, जिल्ह्यामध्ये लाखो हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक आहेत. आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घ्या. जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं जिल्ह्यामध्ये या पावसामुळे? जिल्ह्यामध्ये जवळपास 72 मंडळ असे की त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली, आउट ऑफ 93 मंडळ. आणि म्हणजे व्यापक स्वरूपामध्ये नुकसान झालेलं आहे. प्राथमिक रिपोर्ट आम्ही जो काही शासनाला सादर केलेला आहे, त्यामध्ये 3,41,000 हेक्टर पर्यंत प्राथमिक आमचा अंदाज आहे. आता डिटेल पंचनामे सुरू आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारीमध्ये काही थोडाफार बदल होऊ शकतो. अंदाजे खरीप हंगामातील कोणती पिके आहे जी मुख्यतः सर्वात जास्त त्यांचं नुकसान झालेलं आहे? खरं तर या जिल्ह्यामध्ये एकूण जे लागवड क्षेत्र आहे त्यापैकी 4-4.5 लाख हेक्टरमध्ये आपलं सोयाबीन असतं. आणि सोयाबीन थोडंसं नाजूक पीक आहे. जास्त पाऊस झाला तरी त्याला अडचण येते, कमी पाऊस झाला तरी अडचण येते. म्हणून मेजर अफेक्टेड जो काही पीक आहे ते सोयाबीन आहे. आणि विशेषतः नाल्याकाठचा जो काही भाग आहे की ज्यामध्ये आपल्याला नाला तुंबला, आउटफ्लँकिंग झालं, त्यामुळं याच्यामध्ये नुकसान दिसत आहे. खरं तर आम्ही हा एक अभ्यास सध्या हाती घेतोय की आपले जलयुक्त शिवार अभियानामधून आपले वॉटरशेडची कामं झालेली आहेत. आणि वॉटरशेडची कामं झाल्यामुळं त्या भागामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं सायंटिफिक पद्धतीने पाणी अडवलं गेलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी सारखाच पाऊस झाला पण नुकसान कमी आहे, असं एक आमची प्राथमिक अंदाज आहे. मात्र तो अजून सायंटिफिकली आम्ही अभ्यास करून त्याच्यात भाष्य करतो. ह्या अशा प्रकारची बदलत्या हवामानामध्ये जे काही आपल्याला नैसर्गिक आपत्तीचा मागच्या बऱ्याच वर्षापासून आता आपल्याला या ठिकाणी फेस करावं लागतंय किंवा मुकाबला करावा लागतोय. याच्यावरती वॉटरशेड डेव्हलपमेंट करणं, पाणलोट क्षेत्र विकास हा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने करणं, हा एक चांगला उपाय असू शकतो असं मला वाटतं. याच्यातून दोन्ही प्रोसेस होतील, फ्लडचे पण प्रोसेस होतील आणि आम्हाला उन्हाळ्यामध्ये जे काही पाणी टंचाईचं आम्हाला बऱ्याच वेळा भासावं लागतं किंवा रब्बी पिकाला पाणी कमी पडतं. उन्हाळ्यामध्ये आम्हाला चारा घेण्यासाठी, पशुधनासाठी चारा फार महत्वाचा आहे. चाऱ्यासाठी पिकं, तेलबियासारखे पिकं घेण्यासाठी निश्चित त्याची मदत होणार आहे. जिल्ह्यामध्ये सर खरीप हंगाम सोडून इतर फळबागा आहेत, पालेभाज्या आहेत. किती क्षेत्रावर याची लागवड करण्यात आली होती आणि याचं नुकसान किती आहे? जिल्ह्यामध्ये फळबागाचा विचार जर केला तर साधारणतः 20,000 हेक्टरमध्ये केळी आहे. आणि मग भाजीपाला पण अशा वेगळ्या वेगळ्या छोट्या स्वरूपामध्ये. हे जर आमची केळी आहे, तर केळीमध्ये पण याचं नुकसान जे काही नाल्याकाठचा भाग आहे त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. बरं. सरकारनं आदेश दिलेत पंचनामे करण्याचे. हो. अंदाजे किती पंचनामे झालेले आहेत किंवा म्हणजे त्याचं स्वरूप आता काय परिस्थिती आहे अ, पंचनाम्यांची? एक अंदाजे आपण जर म्हटलं तर युद्धपातळीवर हे काम चालू आहे. एकाच वेळेस आता सध्या आमच्या कृषी विभागाच्या पुढाकाराने शेतकरी जो काही मागच्या वर्षी कॉटन आणि सोयाबीनचा शेतकरी आहे त्यांना ₹5,000 प्रति हेक्टरी अनुदान देण्याचा सुद्धा शासनाने अत्यंत महत्वाकांक्षी निर्णय घेतला. आणि त्याचे सुद्धा जिल्ह्यामध्ये 6,54,000 शेतकरी आहेत. तर ते पण काम कृषी विभागाच्या मार्फत अत्यंत युद्ध पातळीवर चालू आहे. त्याचबरोबर हे पण काम चालू आहे. म्हणून तर ई-के-वाय-सीचं पण काम चालू आहे. अशी सगळे जरी कामं चालू असतील, तरी पण कालपर्यंत साधारणतः आमचे एक 15-20% पर्यंत आमचे पंचनामे झालेले आहेत. जोमात काम चालू आहे. कृषी विभागातील जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, की आपल्या पगाराचा जो 10% रक्कम आहे, ती शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात यावी. काय नेमकं काय काय उपक्रम आहे तुमचे? खरं तर कृषी विभागातला कर्मचारी असेल, अधिकारी असेल, हा मूळतः शेतकऱ्यांशी जोडलेला हा आहे. तो या खात्यामध्ये येण्यापूर्वी पण शेतकरीच असतो आणि खात्यातून गेल्यानंतर सुद्धा शेतकरीच असतो. म्हणून ही मूळ नाळ जी आहे कृषी विभागातील कर्मचाऱ्याची, तो कुठल्याही पदावर काम करतो, जी आहे कट्टाकडे जोडलेली असते. म्हणून आपल्याला माहिती आहे शासनाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात, वेगवेगळा खर्च असतो. आपण शासनात काम करत असताना आपण पाहतो आणि वेगवेगळ्या अपेक्षा पण असतात. म्हणून आम्ही एक छोटासा असं विनंती करतोय, की आमचा जो काही पगार आहे त्याच्यातून 10% घ्यावा आणि त्यामधून जे काही काम करायचं आहे ते काम करत असताना मात्र थोडंसं आमची एक विनंती अशी असते, की जे काही वंचित गावं आहेत, ज्या ठिकाणी जे उपक्रम राबवायचे आहेत, ते उपक्रम राबवताना यामध्ये सहभागी करून घ्यावं किंवा आमच्या त्यामध्ये सूचना विचारात घ्याव्यात, हे फार महत्वाचं आहे. हे आम्ही काम करतोय. खरं तर आपल्याला सांगायला आनंद आहे, की कृषी विभागाच्या आमच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने व्यसनमुक्तीसारखी 5 गावं आपण ते करू शकलो. त्या गावामध्ये ग्राम रक्षक दलाचे फॉर्म करू शकलो. महिला ग्राम रक्षक दल असेल,
तरुणांचं ग्रामरक्षक दल असेल आणि त्यांच्या मार्फत आज 5 गाव व्यसनमुक्त झालेले आहेत आणि त्याच्यातून आता विकासाकडे ते वाटचाल करतायत. तर अशा प्रकारे एक सकारात्मक ऊर्जा आणि विशेषतः या ठिकाणी या नांदेड जिल्ह्यात जर विचार केला तर अत्यंत एक वेगवेगळ्या त्यामध्ये वारकरी संप्रदायाचा खरा गुरुदेव सेवा मंडळाचा हा जिल्हा आहे. अत्यंत सात्विक असा जिल्हा आहे. यामध्ये हा उपक्रम मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच कृषी विभागातर्फे एक स्तुत्य उपक्रम पार पाडण्यात येतोय. तो म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की जे नांदेड जिल्ह्यातील जे कृषी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या पगाराचा 10% जी रक्कम आहे ती अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांच्यासाठी ती मदत निधी वापरावी अशी परवानगी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितलेली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.